तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो मराठी विषय आहे, तर त्याच्यामध्ये आपलं दुसरा पाठ आहे आपला बोलतो मराठी. तर डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या या लेखिका आहेत त्याच्या आणि बोलतो मराठी हा आपला दुसरा पाठ आहे. तर त्याची स्वाध्याय किंवा कृती आपण या व्हिडिओमध्ये जी पूर्ण आहे पाठ्यपुस्तकामध्ये त्याची सर्वांची उत्तरं बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा. हा आपला पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तर बघा, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. कोणतेही 2 उपाय लिहायचे आहेत भाषेचा अनर्थ टाळण्यासाठी. तर बघा, पहिला उपाय आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि दुसरा आहे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. हे 2 उपाय करणं आवश्यक आहे. योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. त्याच्यानंतर पुढे मराठी भाषेची श्रीमंती. तर कोणतेही 2 मुद्दे तिथं लिहायचे. तर पहिला आहे मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि दुसरा आहे मराठी वाक्यप्रचार. म्हणजे पहिला मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि दुसरी मराठी भाषेची श्रीमंती, मराठी वाक्यप्रचार. त्यानंतर पुढे शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहायचे. पहिला फायदा आहे भाषेतील गंमत जाणून घेता येते. त्याच्यानंतर खूप नवीन माहिती मिळते. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते. आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. शब्द मनात पक्का रुजतो. हं? तर हे त्याचे शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे आहेत. 5च्या 5 व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. याच्यामध्ये मराठी भाषेची खास शैली कोणती? तर वाक्यप्रचार. ते त्या चौकटीमध्ये लिहायचं आहे. मराठी भाषेला लेखिकेने कोणती उपमा दिलेली आहे? हवा. हे दुसऱ्या चौकटीमध्ये लिहायचं. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन कोणते? तर शब्दकोश. त्याच्यानंतर पुढे बघा, गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. तर 3 समानार्थी शब्द आहेत, एक वेगळा शब्द. पहिल्यामध्ये बघा, ऐट, डौल, रुबाब हे एका अर्थाचे शब्द आहेत. त्यातला वेगळा कुठला येणार? चैन. त्यामुळे चैन हे पहिलं येणार. कपाळ, हस्त, ललाट, भाल. तर कपाळ, ललाट आणि भाल हे एका अर्थाचे शब्द आहेत. वेगळा शब्द कोणता येणार? हस्त. त्यामुळे हस्त हा वेगळा येणार, गटात न बसणारा. नवल, आश्चर्य आणि विस्मय हे तिन्ही एका अर्थाचे शब्द आहेत. विनोद हा वेगळा शब्द आहे. संपत्ती, संपदा आणि दौलत हे एका अर्थाचे शब्द आहेत. कांता हे तिन्ही एका अर्थाचे आणि कांता वेगळा झाला. प्रख्यात, नामांकित आणि प्रसिद्ध हे तिन्ही वेगळ्या अर्थाचे एका अर्थाचे शब्द आहेत तिन्ही. आणि प्रज्ञा हा त्यातला वेगळा शब्द आहे. त्यामुळे चौकटीत तो लिहायचा. त्याच्यानंतर पुढे खालील दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक तरी वाक्य तयार करायचं. जसे की रस्ते. रस्त्याचं एक वचन येणार रस्ता आणि वाक्य बघा, डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे. वेळा अनेक वचन, एक वचन येणार वेळ. वाक्य कसं, परीक्षेची वेळ जवळ आली. भिंती अनेक वचन, एक वचन भिंत. वाक्य कसं होईल, रंग लावलेली भिंत छान दिसते. विहिरी अनेक वचन, एक वचन विहीर. आमची विहीर खूप खोल आहे. अनेक वचन घड्याळे, एक वचन घड्याळ. जसं की विहिरीचं एक वचन होतं विहीर, तसं घड्याळे एक वचन घड्याळ. आणि वाक्य त्याचं येणार आहे, बाबांनी मला नवीन घड्याळ आणले. हे त्याचं वाक्य. अनेक वचन माणसे, एक वचन माणूस. पावसात एकही माणूस घराबाहेर पडलेला किंवा पडला नाही. त्यानंतर पुढचा आहे, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा असं म्हटलेलं आहे. पसरवलेली खोटी अफवा. तर पसरवलेली खोटी बातमी, तर त्याला शब्द कुठला? अफवा. पसरवलेली खोटी बातमी त्याला काय म्हणायचं? अफवा. ज्याला मरण नाही असा त्याला काय म्हणायचं? अमर. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. परत संपादन करणारा काय म्हणायचं त्याला? संपादक. स्वमत. थोडक्यात हे काय लिहिले आपण? शब्दसमूहामध्ये शब्द. पसरवलेली खोटी बातमी अफवा, ज्याला मरण नाही असा अमर, समाजाची सेवा करणारा समाजसेवक आणि संपादन करणारा संपादक. त्याच्यानंतर पुढे आता स्वमत बोलूया. आता पुढचा स्वमत आहे,
तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहायच्या. म्हणजे शहाणे हा शब्द 2 वेगवेगळ्या अर्थांनी वापरतात. तर त्याचा अर्थ थोडक्यात तुम्ही इथं स्पष्ट करायचा. आता बघा त्याचं उत्तर कसं लिहायचं? तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. जसं की आई आपल्या मुलाला, "बाळा तू शहाणा आहेस" असं म्हणते. तेव्हा तिच्या मनात मुलांबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. म्हणजे कशी? आपला मुलगा विवेकी आहे, तो वाईट वागणार नाही, इतरांना दुःख देणार नाही, असा तिला विश्वास असतो. कधी-कधी या उद्गारातून आई आपल्या मुलाचा चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते, की "तू शहाणा आहेस" असं. पण दरवेळेस तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा सरळ, प्रांजळ आणि निष्कपट असा अर्थ असतोच असं नाही. कधी-कधी काय होतं, कधी-कधी काही माणसांना खरोखरच साधी, सोपी गोष्ट ही कळत नाही. कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही. मग तुम्ही त्यांना शहाणे आहात अ, असे मग त्यांना शहाणे आहात असं ऐकवावं लागतं किंवा ऐकवावं लागतं. येथे शहाणे या शब्दाचा शब्द जरी वापरलेला असला, तरी आपण आपल्या मनात तुम्ही अतिशहाणे किंवा थोडक्यात तुम्ही मूर्ख आहात असं म्हणतो. म्हणजे हाच शहाणे आहात हा 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो आणि ते आपण स्पष्ट केलेलं आहे. तर एवढं उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहा. त्याचा हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मग तुम्ही लिहू शकता. हं. त्यानंतर बघा, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये. या लेखिकेच्या मताबद्दल आपलं मत उदाहरण देऊन द्यायचं आहे, सोदाहरण. तर भाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत. ते केव्हाच किंवा मराठी झाले आहेत. ते मराठी शब्द नाहीत, असं सुद्धा काही काहींना शंका येणार नाही. इतके ते काय झालेले आहेत, मराठीत मिसळलेले आहेत. मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात. म्हणजे कारण नसताना ते विनाकारण वापरले जातात. आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ, समर्पक शब्द असताना सुद्धा. आता बघा, अलीकडे ती पिवळीवाली द्या, तो पांढरावाला पट्टा दाखवा, अशी वाक्य सर्रास म्हणजे बऱ्याचदा ऐकू येतात. वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळीवाली बॅग यात काय फरक आहे? तर काहीच फरक नाही. पिवळी बॅग या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना, पिवळीवाली सुद्धा म्हणायची गरज नाही. हा शब्दप्रयोग का करावा? मराठीत आपण असे बोलतच नाही. मराठीत वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडलेला असतो. पिवळी हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला वाला हा प्रत्यय जोडण्याची प्रथा अजिबात नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगानं त्या अर्थामध्ये सुद्धा कोणताही भर पडत नाही. अर्थ तोच राहतो. पिवळी म्हटलं की आणि पिवळीवाली दोन्हीचा अर्थ तोच. म्हणूनच गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये, असं लेखिकेचे जे मत आहे, ते अत्यंत योग्य आहे, असं तुम्ही उत्तर लिहू शकता. त्यानंतर लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहायचा. हं. तर बघा, इथे उत्तराची सुरुवात करताना लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटलं. होय. मग आता इथनं पुढे तुम्ही स्वतःचं मत मांडायचं. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. जसं लेखिका म्हणते, की श्रीमंत आहे, ते बरोबर आहे. आणि खरोखरच मराठी श्रीमंत आहे आणि या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. जसे की समजा चालणे हा साधा शब्द आहे. हे साधं क्रियापद जरी बघितलं, तरी प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय त्याचे आणि कुठले-कुठले अर्थ निघतात बघा. चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ लुटू-लुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा-नाणी चालणे, एखादे तत्व चालणे, एखाद्या रीतीनुसार चालणे, घड्याळ चालणे, अशी किती वाक्य सांगता येतील. वाक्यप्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतलेले आहेत आणि म्हणूनच माझी भाषा ही अधिकाधिक श्रीमंत होत चाललेली आहे, असं मत तुम्ही व्यक्त करू शकता. स्वमतामध्ये तुम्ही तुमचे काही मुद्दे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथं तुमचा जो पूर्ण पाठ आहे तो तिथं संपतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांचे सुद्धा स्वाध्याय नक्की बघू. थँक यू.